हाय हॅलो नमस्कार, मी कल्पना. माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर चला, छान असे सगळ्यांना आवडणारे मोमोची रेसिपी आपण बघू. एक छान मोठंसं ताट घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी मैदा टाकलेला आहे. त्यावरती थोडंसं तेल टाकलेलं आहे. 2 चम्मच तेल टाकायचं, थोडंसं मीठ टाकायचं. आता हे सगळं टाकल्यानंतर हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी करून असा घट्ट छान असा गोळा मळून घ्यायचा. पाणी टाकताना थोडं थोडं टाकायचं, कारण मैद्याचं पीठ मळण्यासाठी पाणी खूप कमी लागतं. गव्हाचं पीठ मळण्यासाठी पाणी जास्त लागतं. त्यामुळे पीठ मळताना थोडं थोडं पाणी टाकायचं आणि घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा. छान पीठ मळून झालेलं आहे. तर आता याला थोडासा तेलाचा हात लावायचा आणि झाकून बाजूला ठेवून द्यायचं. आता इथे पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि आलं लसणाची पेस्ट, त्यामध्ये 1 ते 2 मिरची आणि बारीक कट करून घेतलेला कांदा टाकलेला आहे, एक मोठ्या आकाराचा. इथे कांदा छान असा तळून घ्यायचा. गॅस हाय ठेवायचा. कांदा थोडासा परतला की त्याच्यामध्ये बारीक कट करून घेतलेला कोबी टाकायचा. इथे बारीक असं कट करून कोबी घेतलेला आहे. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं. 1 चम्मच सोया सॉस टाकायचा आणि चवीनुसार मीठ, आणि हे पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता हे पूर्ण व्यवस्थित मिक्स करून झालं की त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची, बारीक अशी कट करून घेतलेली, आणि परत हे मिक्स करून घ्यायचं. तर आता आपलं हे सारण तयार झालेलं आहे. आपण खाली उतरवून थंड करून घेऊया. आता आपलं पीठसुद्धा व्यवस्थित असं भिजलेलं आहे. तर आपण छान असं परत एकदा मळून घ्यायचं. आता आपण छान असं पीठ मळून घेतलं आणि त्यातच सुपारी एवढी छानसा उंडा घेतला. आता हे गोल आपण जसं पुरी लाटतो त्याप्रमाणे खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही असं लाटून घ्यायचं. तर इथे आपण छान पुरी लाटून घेतली. आता त्यावरती थोडंसं सारण टाकायचं आणि आपण करंजी करतो त्याप्रमाणे ह्याच्या कडा फिट्ट बंद करून घ्यायच्या. छान कडा दाबून घ्यायच्या, कारण आपण जो आकार देणार आहोत तो आकार दिल्यानंतर हे फुटलं नाही पाहिजे. आणि अशा पद्धतीने आपण हे करून घेऊया. हे बघा, असं व्यवस्थित चिटकवून घ्यायचं. इथे परत एक आपण मस्त पुरी लाटून घेतलेली आहे. त्यावरती असं सारण ठेवायचं आणि करंजीसारखं पूर्ण फिट्ट करून घ्यायचं. आता करंजीचं हे टोक आणि ते टोक पूर्ण चिटकवून घ्यायचं. अशा प्रकारे हे व्यवस्थित असं चिटकलं जातं. तर ह्या प्रकारे आपण सगळे मोमोज तयार करून घेऊया. इथे मी एक चाळणी घेतलेली आहे. त्या चाळणीला छान असं तेल लावून घ्यायचं आणि आपण ह्या प्रकारे आपण सगळे मोमोज इथे चाळणीमध्ये ठेवून घेतलेले आहेत. तर हे मोमोज ठेवून झालेले आहेत आणि इकडे पाणीसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. त्यावरती हे मोमोज वाफवून घेण्यासाठी ही चाळणी आपण त्याच्यावरती ठेवून द्यायची आणि त्याच्यावरती एक असं झाकण ठेवून लो टू मीडियम गॅसवरती 6 ते 7 मिनटं हे छान असं आपण वाफवून घ्यायचं. तर इथे आपण 6 ते 7 मिनटं छान असे हे मोमोज वाफवून घेतलेले आहेत. खूप जास्त वेळ हे मोमोज वाफवले तर ते नंतर कडक होतात आणि खूप कमी वेळ जर आपण 1 ते 2 मिनटं असे वाफवून घेतले तर ते कच्चे राहतात. तर हे मोमोज आपण छान असे थंड करून घेऊया. आणि आपले मोमोज थंड होत आहेत तोपर्यंत तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. तर हे मोमोज झालेले आहेत. आपण थंड करून छान असे प्लेटमध्ये काढून घेतले आणि त्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. तर तयार झालेले आहेत आपले लुसलुशीत मऊ मोमोज. तर छान, हे बघा तुम्ही बघू शकता अगदी मस्त झालेले आहेत आणि सारणसुद्धा खूप मस्त आपण ह्याच्यामध्ये भरलेलं आहे. व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. तुम्हाला असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत जी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी असेल.